नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नैतिक मूल्यावर आधारित वेगवेगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी सांगत आहोत. तर आज जी गोष्ट सांगणार आहोत ती आहे नीटनेटकेपणा यावरती अवलंबून आहे. हे मूल्य आपल्यामध्ये रुजावे या हेतूने आपण ही गोष्टीच्या माध्यमातून सांगणार आहोत. तर गोष्ट अशी आहे, एक गणू नावाचा मुलगा असतो. तो फार आळशी असतो आणि तो तो त्याच्याबरोबर शाळेतही विद्यार्थी काही खेळत नाही आहेत, त्याला नीट बोलत नाही आहेत, विविध ॲक्टिव्हिटीमध्ये त्याचा सहभाग घेत नाही आहे. कारण त्याचे जर एकंदरीत वागणे पाहिले तर ते त्यांना न पटणारे असते. तो काय करत असतो, तर गणू हा सकाळी उशिरा उठत असतो, ब्रश करत नाही आहे किंवा आंघोळ करत नाही, नंतर तो व्यवस्थित कपडे घालत नाही, केस विंचरत नाही आहे आणि तसंच शाळेमध्ये वेळेवर येत नाही. या सगळ्या गोष्टी त्याचे जे मित्र आहेत ते जाणून असतात आणि मग त्याला तशा पद्धतीनं त्याच्याशी नीटसुद्धा बोलत नाहीत. एके दिवशी असंच गणू उडतो नेहमीसारखा आळस करत आणि गार्डनमध्ये जातो. बाहेर रस्त्यावरती गेल्याच्या नंतर त्याला एक मांजर भेटते आणि मांजरीला म्हणतो, चल आपण खेळूया. गणू खेळूया म्हटल्याच्या नंतर मांजरसुद्धा म्हणते, बघ माझ्याकडे, बघ मी किती स्वच्छ आहे, किती स्वच्छ दिसत आहे आणि तू बघ कसे कपडे घातलेले आहेस. मग नंतर गणूला वाईट वाटतं आणि गणू थोडं पुढं जातो. गार्डनमध्ये गेल्याच्या नंतर त्याला एक कबूतर दिसतो आणि कबूतर गणू म्हणतो, चल आपण खेळूया. कबूतरसुद्धा काय म्हणतो की हे बघ गणू, माझे पीस पाय किती स्वच्छ आहेत आणि मी तुझ्यासोबत कसं खेळूया, तू किती आळशी दिसतो आहेस आणि अस्वच्छ दिसतो आहेस. असं म्हटल्याच्या नंतर गणूने आता यावेळेस चांगलं मनाव घेतो. गणू घरी येतो. घरी आल्याच्या नंतर आता ठरवतो की आपण व्यवस्थित राहायचं, चांगलं वागायचं. असा संकल्प केल्याच्या नंतर गणू काय करतो, लगेच घरी आल्याच्या नंतर ब्रश करतो, आंघोळ करतो, जेवण करतो, स्वच्छ कपडे परिधान करतो आणि शाळेत जातो. शाळेत मात्र आज गणू वेळेवर जातो. वेळेवर गेल्याच्या नंतर गणूमधला हा जो फरक आहे, नेहमी गणू कसं यायचा, केस विंचरायचा नाही आहे, कपडे कसे तरी घातलेले असायचे, शिस्तीत नसायचा गणवेशामध्ये. आज मात्र गणू पूर्ण गणवेशातमध्ये आलेला आहे, केस विंचरलेले आहेत, अगदी टकाटक दिसतो आहे. हे पाहून त्याचे वर्गातले जे मित्र आहेत ते आश्चर्यचकित होतात आणि गणूला बोलायला लागतात. त्याच्यानंतर खेळाच्या तासामध्ये गणूला सगळ्यांना खेळामध्ये सहभागी घेतात. वर्गातल्या विविध ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्या ॲक्टिव्हिटीमध्ये गणूला सहभागी करून घेतात आणि सगळे अगदी त्याच्याशी चांगले बोलायला लागतात. शिक्षकसुद्धा त्याला चांगलं पद्धतीनं त्या ठिकाणी बोलतात आणि ह्या सगळे चेंजेस पाहून गणू मात्र फार खुश होतो. आणि नंतर घरी आल्याच्या नंतरसुद्धा तो ज्यावेळेस गार्डनमध्ये येतो त्यावेळेस गार्डनमध्ये आल्याच्या नंतर जी मांजर आहे तीसुद्धा त्याला चांगली बोलायला लागते, त्यासोबत खेळते. जो कबूतर आहे, जो की त्याला सकाळी म्हटलेला असतो की तू कसा स्वच्छ दिसतो आहेस, मी त्यासोबत खेळणार नाही आहे, तोसुद्धा गणूसोबत खेळायला लागतो. आणि ह्या सगळ्या चेंजेस पाहून ते खूप खुश होतो गणू आणि घरी आल्याच्या नंतर हातपाय तोंड धुतो. स्वच्छ धुतल्याच्या नंतर प्रार्थना घेतो. आईसुद्धा त्याला प्रेमाने बोलायला लागते, गणूला रागवत नाही आहे त्याच्यावरती, कारण आता त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. गणूने स्वतःकडे लक्ष दिलेलं आहे आणि वेळेवर आणि व्यवस्थित कामं केलेले आहेत. याच्यामुळे गणूमधील जे काही बदल झालेला पाहून तो गणू सर्वांना आवडायला लागतो. आईसुद्धा त्याला प्रेमाने बोलते आणि त्याला जीव घालते. असं केल्याच्या नंतर गणू मात्र आता निश्चित संकल्प करतो की आजपासून मात्र मी व्यवस्थित राहणार आणि सगळ्या गोष्टी अगदी वेळेवर करणार. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गणूची गोष्ट संपते. तर एक या ठिकाणी महत्त्व असं आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये जर आपण नीट व्यवस्थित राहिलो तर निश्चितच आपण सगळ्यांना आवडायला लागणार, ही मात्र निश्चित आहे. आपल्याला गणूच्या गोष्टीवरून लक्षात येते. म्हणून सगळ्यांचं आवडतं व्हायचं असेल तर तुम्ही नीटनेटके राहा, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कारण प्राण्यांकडून पण आपल्याला खूप गोष्टी शिकायला भेटत असतात. मुंग्यासुद्धा अगदी व्यवस्थित रांगेमध्ये चालत असतात. मुंग्यागुण हा गुण शिस्त नावाचा प्रकार जो आहे तो घेण्यासारखा आहे. पक्ष्यांची पाहतो आपण, पक्ष्यांची शाळासुद्धा चांगल्या ह्याच्यावरती भरलेली असते, तारावरती एखाद्या. त्याच्यानंतर आपण पाहतो की ते जे काही हे आहेत, सुगरण आहे, सुगरण नावाचा जो पक्षी आहे तो अतिशय किती चांगल्या प्रकारे खोपा तयार करत असतो. तर ह्या सगळ्या पक्ष्यांकडून आपल्याला नीटनेटकेपणा हा गुणधर्म शिकायला भेटत असतो. कारण त्यांच्या प्रत्येक कृतीमागं एक प्रकारची असं नीटनेटकेपणा असतो. सुगरणीचा जर खोपा पाहिला तर इंजिनियरांनासुद्धा विचार करायला भाग पाडते. अशा पद्धतीने त्यांच्या त्या खोप्याची रचना असते. मुंग्यांचे रांगेत चालणं, ह्या सगळ्या काही नॅचरली गोष्टी असतात, ते अतिशय सुंदर असतात आणि लक्ष वेधून घेत असतात. म्हणून जर आपण नीटनेटके राहिलो तर निश्चितच आपल्या जीवनाला एक प्रकारचं वळण लागत असतं. गोष्ट संपली.